युवा हे 100 नाही 1000% मी छाती ठोक सांगतो का युवांची संख्या या मोर्चाला हजारो नाही लाखोच्या संख्येने राहील आणि हा मोर्चा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो. जय भीम, जय संविधान. यांच्या हातून या ठिकाणी आपल्या आदर्शांची पुष्पधूपाने पूजा होत आहे. आपण सर्वांनी सादुका द्यायचा आहे. या ठिकाणी उपवर्गीकरण समितीचे जे काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना माझा जय भीम. त्याचसोबत या ठिकाणी जे उपासक उपासिका जमलेले आहेत त्यांनाही मानाचा जय भीम. खरं तर उपवर्गीकरण संदर्भातली जी काही संकल्पना आहे किंवा या एल्गार मोर्चा पाठीमागचा जो काही संदेश आहे तो दादांनी अगदी थोडक्या शब्दामध्ये अतिशय सुंदरपणे आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि त्यांनी स्वतःच हे सांगितले की आपण बुद्धिजीवी आहोत. आपल्याला उपवर्गीकरण कसं होतंय, का होतंय आणि त्याचा घाट कशासाठी घातला जातोय या सगळ्यांची कल्पना आहे. आणि असं असलं तरी आपण जर त्याच्याकडे डोळेझाक करणार असू तर कदाचित आपल्याला समाज माफ करणार नाही आणि आपली येणारी पिढी माफ करणार नाही. आज प्रत्येकजण या ठिकाणी नोकरीवाला असेल, कोणाकडे गाडी असेल, बंगला असेल, प्रत्येकजण आर्थिक परिस्थितीने सक्षम असेल, परंतु असं असलं तरी आपली जी येणारी पिढी आहे ती पुन्हा त्याच जुन्या फाटक्या कपड्यांमध्ये दिसू नये त्यासाठी ही समिती गेल्या 2.5-3 महिन्यांपासून फिरते. याचा जरी आपण सर्वांनी विचार केला तरी मला वाटतं वेगळ्या कुठल्याच गोष्टी समजावून सांगायची गरज नाही. कारण आज या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी कुटुंब असेल आणि ते कुटुंब सोडून 2.5-3 महिने प्रत्येक गावोगाव फिरणं, प्रत्येक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणं, त्यांच्या प्रती ही भावना पोहोचवणं की समाज म्हणून तुम्हाला एकत्र कसं यायचं आहे हे सोपं काम नाहीये. आणि ही समिती करते तर या समिती पाठीमागे आपण आज या ठिकाणी संख्येने जरी कमी असलो तरी मला माहिती आहे की संघमित्रा बुद्ध विहारातली माझी प्रत्येक भगिनी असेल किंवा आमचे धम्मबंधू असतील हे एक जण 100 माणसं घेऊन येऊ शकतात. इतकी ताकद प्रत्येकात आहे आणि ही ताकद आपल्याला मोर्चा 22 तारखेला दाखवून द्यायची आहे. त्याचं नियोजन आपण येत्या 4 दिवसात करणारच आहोत. आपल्याला मोर्चापर्यंत पोहोचायचं कसं, आपण मोर्चात सामील कशा प्रकारे होणार आहोत ही सगळी जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेलीच आहे. आणि खरोखर म्हणजे आनंदाची गोष्ट वाटते की 2024ला हा सुप्रीम कोर्टाने कायदा पारित केला आणि राज्यांवर सोडलं की तुम्ही आता उपवर्गीकरण तुमच्या राज्यात लागू करा. परंतु असं असताना ज्या 59 जातींना बाबासाहेबांनी मोकळं खुलं हौद तयार करून दिला पाण्याने प्यायला, त्याच्यामध्ये फक्त आपणच पाणी पित होतो का? आतापर्यंत सगळ्या जातींनी पाणी पिलंय, परंतु जे काही मूलवादी लोक आहेत ते आता असं भासवतात की सगळं पाणी आपणच पिलोय आणि बाकीच्यांना पाणीच भेटलेलं नाही. हे खरं आहे का? ह्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुष महानायकांनी अहोरात्र प्रयत्न केले त्या सर्व महापुरुष महानायकांना वंदन करून अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी नाशिकमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पूर्वतयारीच्या या पाथर्डी पंचक्रोशीतील बैठकीसाठी उपस्थित असलेले मोर्चाचे नेतृत्व करणारे आमचे मित्र अर्जुन नाना पगारे, समितीचे अध्यक्ष प्रकाश पगारे सर, सनीजी रोकडे, प्राध्यापक कुणाल वाघ, किशोर गांगुर्डे, अनिल भाई गायकवाड, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमचा धम्मही धोक्यात आलेला आहे, तुमचं संविधानही धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्या धम्मसेवकांनी आता पुढे येऊन लढाई लढली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंबंधी जो काही 59 जातीच्या एक बाबासाहेबांनी जी वज्रमूठ या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भात 341 342च्या कलमातून दिलेली होती की ह्या पिचलेल्या गंजलेल्या वंचित समाजाला इतर समाजाच्या बरोबरीत आणण्यासाठी बाबासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये 59 जातींना 13% आरक्षण दिलेलं होतं. परंतु या 59 जातीमधल्या मातंग समाजातील काही लोकांनी, म्हणतोय मी सर्व नाही, काही लोकांनी RSS आणि मनुवाद्यांच्या नादी लागून ह्या संपूर्ण की आम्हाला काहीच मिळालं नाही, पूर्वाश्रमीच्या महाराजांनी आत्ताच्या बौद्धांनी सगळं खाल्लं, आमची प्रगती झाली नाही. आणि म्हणून त्यांनी या सर्व बोंबा सुरू केल्या आणि या मनुवादी आणि RSSवादी सरकारनं
तर सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेल्यानंतर त्याचा निकाल त्या राज्यांवर सोडून दिला, त्यांनी वर्ग लागू करावं. आता हे मनुवादी RSSचं सरकार आहे. परंतु आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या 59 जातीमधल्या कोणत्याही जातीला आपल्यापासून वेगळं समजत नाही. आपण त्यांचे मोठे भाऊ आहोत आणि आपण या लहान जातींना, आपल्या लहान भावांना घेऊन आपण बरोबर जात आहोत. परंतु याच्यातल्या मातंग समाजातील काही पुढाऱ्यांनी जे मनुवाद्यांच्या नादी लागले आहेत, त्यांनी सांगितलं की यांनी आमची प्रगती होऊ दिली नाही. मला एक सांगा, इथे बसलेल्या सर्व बांधवांना माझी एक विनंती, आपण कोणत्या जात समूहाची प्रगती रोखली? आपण कोणाला सांगितलं का प्रगती करू नको? अरे आम्ही बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला, आमची प्रगती झाली. अरे आम्ही हा धम्म स्वीकारला, या धम्माचे विचार स्वीकारले, आमची प्रगती झाली. अरे आम्ही अंधश्रद्धा नाकारल्या, आमची प्रगती झाली. आम्ही संविधान स्वीकारलं, आमची प्रगती झाली. बाबासाहेबांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे वाघिणीचं दूध आम्ही पिलो आणि आम्ही गुरगुरायला लागलो आणि म्हणून आमची प्रगती झाली. आम्ही काय अंगावर सोटे आणि हातात डाफल्या घेऊन काही आमोशन पौर्णिमा मागत नाहीये, म्हणून आमची प्रगती झालेली आहे. म्हणून हा खोटा अपप्रचार आपल्याला खोडून काढायचा आहे. आणि हा जो काही उपवर्गीकरणाचा डाव, या वरच्या माध्यमातून या आरक्षण संपवण्याचा डाव या मनुवादी सरकारनं, अनिल भाऊ, हा या ठिकाणी रचलेला आहे. तो आपण लक्षात घ्या. मिलिंद, पुढची पिढी, माझे नातू मला म्हणतील, बाबा काय भाषण करीत होते, काय तुम्ही तुमचं समाजकार्य, अरे परत आमच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू आलं, तुम्ही काय केलं? याचं उत्तर आपल्याला जर द्यायचं नसेल तर आपण आता रस्त्यावर उतरलं पाहिजे. मोर्चे, आंदोलन हे कशासाठी असतात? आपली ताकद दाखवण्यासाठी असतात, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारण्यासाठी असतात. आणि म्हणून या ताकदीचा दबाव त्या मनुवादी सरकारवर आला पाहिजे. यासाठी आपली ताकद आपल्याला दाखवायची आहे. तुमचा एक विजय 1 हप्त्यापूर्वी झालेला आहे. केंद्र सरकारनं SC ST साठी लावलेलं क्रिमिनल रद्द केलंय. हा तुमच्या याच लढाईचा विजय आहे. आता दुसरी लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि आपण ती जिंकणार आहोत. कारण आपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार आहेत आणि लोकशाही पद्धतीनं ही लढाई आपल्याला लढायची आहे. म्हणून 22 ऑगस्ट 2026 रोजी आपण अर्जुन नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये एक मोठा महाएल्गार मोर्चा त्या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आपण सर्वांनी, मला तुमची सर्वांची ताकद माहिती आहे. तुम्ही जरी एकटे आला असाल तरी तुमची सर्वांची ताकद मला माहिती आहे. आपण हजारो लोक घेऊन या मोर्चामध्ये या. हा उपवर्गीकरण रूपी जो राक्षस आपल्या समोर या मनुवाद्यांनी उभा केलेला आहे, त्याला आपल्याला या 22 तारखेला गाडायचं आहे. आपण या, आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत. मी माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय संविधान. उपवर्गीकरण मोर्चाचे खंबीर नेतृत्व करणारे सर्वांचे समाजाचे लाडके समाजभूषण समाजरक्षक अर्जुन नाना पगारे, या कमिटीचे अध्यक्ष प्रकाशदादा पगारे, याचे कार्याध्यक्ष सनीदादा रोकडे, आपले प्राध्यापक कुणालजी वाघ, आपले गांगुडे, या सर्वांनी आज आपल्या संघमित्र बुद्ध विहारामध्ये ही बैठक आयोजित केली आणि या बैठकीसाठी त्यांनी त्यांचा वेळ दिला. या संघमित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मी सर्वांचे धन्यवाद करतो. तसेच महाभारतामध्ये 5 पांडवांमध्ये सगळे कौरव नस्तनाबूत करण्यासाठी एक अर्जुन होते, तसे आपल्या समाजामध्ये हे मनवादी नष्ट करण्यासाठी समाजाचे समाजरक्षक अर्जुन नाना पगारे आहेत.
आणि नाना, तुम्हाला मी ग्वाही देतो की ही शासकीय लढाई असो किंवा अशासकीय लढाई असो, मी या लढाईच्या शेवटपर्यंत माझ्या परिवारासोबत तुमच्या सोबत आहे. याच्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोकावे लागले तरी चालेल, त्याच्यासाठी पण मी सक्षम आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई नेण्यासाठी पण मी तुमच्या सोबत आहे. जंतर मंतर म्हणा, तुम्ही आझाद मैदान म्हणा, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात सांगा, ही लढाई लढायला आपल्याला जायचंय. तुमच्यासाठी तथागतांसमोर शब्द देतो की शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील, कधी माघार घेणार नाही. आज संघमित्र बुद्धविहारामध्ये अर्जुन नाना पगारे सर, गांगुर्डे सर, या ठिकाणी बरेचसे बौद्ध बांधव या ठिकाणी जमा झालेले होते आणि खरं कोणता विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. सर जय भीम. जय भीम. काय विषय होता आजच्या मीटिंगचा? आज या संघमित्र बुद्धविहारामध्ये बौद्ध बांधव उपासक उपासिकांच्या आजच्या या वर्षावास चालू असतानाच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधासाठी या शासनाला हे उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी जो दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी महामोर्चा आयोजित केलेला आहे. हा महामोर्चा समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या नेतृत्वाखाली गोल क्लब नाशिक येथून प्रारंभ होऊन तो शालिमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर स्थिरावणार आहे आणि नंतर त्याचं एका जाहीर सभेत तथा प्रबोधन सभेमध्ये रूपांतर होणार आहे. सर या मोर्चाला किती समाज बांधव अपेक्षित आहेत आपल्याला? नाशिक ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीभूमी असल्यामुळे नाशिकचे कार्यकर्ते, नाशिकचा समाज हा अतिशय सुज्ञ असा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा समाज आहे. समाजाला जाणीव आहे आपल्यावर अन्याय अत्याचार होताना आपण एकत्र झालं पाहिजे आणि संपूर्ण अर्जुन नाना यांच्या नेतृत्वाखाली हा होणारा मोर्चा आणि या मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून कमीत कमी 1 लाखाचा जनसमुदाय या नाशिकच्या रस्त्यावर उतरेल अशी मला अपेक्षा आहे. अर्जुन पगारे. आजच्या जी तुमची सभा झाली त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आला आणि तुम्ही तुमच्या समाज बांधवांना काय आवाहन कराल? येणाऱ्या 22 ऑगस्ट रोजी हा जो महामोर्चा होणार आहे, सर्वप्रथम तर हा मोर्चा कोणत्या एका जातीचा नसून, कोणत्या गटातटाचा पक्षाचा नसून, हा 59 जातीचा समाज बांधवांचा मिळून हा एल्गार मोर्चा होणार आहे. तर मी या मीडियाच्या याच्यातून मी एक मेसेज करू इच्छितो या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना का आपण या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. आणि आम्ही आता नाशिक जिल्हा जवळजवळ आम्ही सर्वात ठिकाणून बैठका आमच्या झालेल्या आहेत. आज या आपल्या बुद्धविहारात बैठक झाली, ग्रामीणमधले सर्व तालुके आमचे झाले. आता उद्या आणि या 2 दिवसामध्ये आम्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बैठका लावून आणि युवा हे 100 ने 1000% मी छाती ठोक सांगतो का युवांची संख्या या मोर्चाला हजारोने लाखोच्या संख्येने राहील आणि हा मोर्चा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो. जय भीम, जय संविधान. या ठिकाणी अर्जुन नाना पगारे यांनी सर्व युवांना आवाहन केलेलं आहे की महाराष्ट्रातून सर्व युवा वर्गाने या नाशिकमध्ये यायचं आहे. आम्ही येतोय, तुम्ही या. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.